नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हसती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जोशी यांनी सादर केलेली प्रेरक कथा आणि त्यानंतर श्रीकांत देशपांडे यांनी सादर केलेले वरदक्षिणा या चित्रपटातील स्वर्गवासी रमेश देव यांच्यावर चित्रित एक वार पंखावरुनी हे गीत ऐकूयात. तर नमस्कार. ऐकायला सुरुवात करण्याआधी आपले डोळे प्रथम बंद करा. जीवनातील असा एक प्रसंग आठवा की तुम्ही कोणासाठी काहीतरी चांगलं केलं होतं. त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं होतं आणि तुम्ही ज्या व्यक्तीला मदत केली होती त्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय होती. जाणून घेऊया 3 धडे. एक यशस्वी उद्योजक नारायण मूर्ती यांनी सांगितलं, जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो आणि स्वतःसाठी उत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो. हळूहळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही. माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला 3 गोष्टींची शिकवणूक दिली. एके दिवशी माझ्या वडिलांनी 2 वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या. एका वाटीमधील नूडल्सवर 1 अंडे ठेवले होते आणि दुसऱ्या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितलं, बेटा तुला कोणती वाटी हवी आहे ती तू घेऊ शकतो. त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते. आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच अंड खायला मिळायचं. म्हणूनच मी ज्या वाटीत अंड होतं तीच वाटी निवडली. आम्ही जेवण करायला सुरुवात केली तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःलाच शाबासकी देत अंड खायला सुरुवात केली. जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केलं तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण त्यांच्या वाटीत नूडल्सच्या खाली 2 अंडी होती. तेव्हा मला खूपच पश्चाताप झाला. मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो. माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितलं, बाळा नेहमी लक्षात ठेवत जायचं, जसं दिसतं तसं नसतं. जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचंच आहे. शेवटी तुमचीच हार होईल. दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी परत 2 वाट्या नूडल्स बनवले. एका वाटीत वर 1 अंड होतं आणि दुसऱ्या वाटीवर एकही अंड नव्हतं. पुन्हा त्यांनी त्या दोन्ही वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितलं, बाळा तुला जी वाटी हवी असेल ती तू घे. यावेळी मी जरा हुशारी दाखवली बरं का. मी अंड नसलेली वाटी निवडली. मला फार आश्चर्य वाटलं. जेव्हा मी नूडल्सला वर खाली हलवलं तेव्हा त्यात एकही अंड नव्हतं. पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, बाळा तू नेहमी आपल्या आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवता कामा नये, कारण जीवनात खूप अनिश्चितता असते. कधी कधी जीवन तुम्हाला धोका देऊ शकतो
किंवा तुमच्याशी कोणी कपट करू शकतो. अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये. फक्त तो अनुभव एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. या गोष्टी तुम्ही पुस्तके वाचून शिकू शकणार नाही. तिसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी परत 2 वाट्या नूडल्स बनवले. एका वाटीच्या वर 1 अंडे होते आणि दुसऱ्या वाटीवर 1ही अंडे नव्हते. त्यांनी 2 वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितलं, बाळा, तू निवड आता तुला कुठली वाटी हवी ती. यावेळी मी माझ्या वडिलांना सांगितलं की आधी तुम्ही घ्या, कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिलेलं आहे. माझ्या वडिलांनी नाही म्हटलं नाही आणि ज्या वाटीवर 1 अंड ठेवलं होतं ती वाटी निवडली. जेव्हा मी माझ्या वाटीतली नूडल्स खाण्यास सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की माझ्या वाटीत अंड निघणार नाही. परंतु जेव्हा माझ्या वाटीत 2 अंडी निघाली तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो. माझ्या वडिलांनी प्रेमपूर्वक माझ्याकडे पाहून हसून मला सांगितलं, माझ्या बाळा, हे कधीही विसरू नकोस की तू जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतोस ना, तेव्हा तुमच्या बाबतीतही भलंच होतं. मला माझ्या वडिलांची ती 3ही वाक्य अजूनही आठवतात. मी त्यानुसार माझा व्यवहार केला आणि माझ्या यशाचं क्रेडिट हे फक्त आणि फक्त माझ्या वडिलांनाच जातं. नारायण मूर्ती यांची ही कथा होती. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही सांगितलेली प्रेरक कथा आमच्या श्रोत्यांना जरूर आवडली असेल ही आशा करते. आता ऐकूयात वरदक्षिणा या चित्रपटातील स्वर्गवासी रमेश देव यांच्यावर चित्रित एक वार पंखावरुनी हे गीत श्रीकांत देशपांडे यांच्या स्वरात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. धरेवरी अवघ्या फिरलो, धरेवरी अवघ्या फिरलो, कधी उन्हामध्ये नालो, कधी चांदण्यात, कधी चांदण्यात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. फुलारून पंखे कोणी तुझ्या पुढे नाचे राणी, नाचे राणी. फुलारून पंखे कोणी तुझ्या पुढे नाचे राणी, नाचे राणी. तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत, कुणी भाग्यवंत. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. मुकाबावर आम्ही भोळा, पड नका तुझी आडोळा. मुकाबावर आम्ही भोळा, पड नका तुझी आडोळा. मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात, तुझ्या मंदिरात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. नमस्कार. धन्यवाद श्रीकांत देशपांडे सर. तुम्ही गायलेले हे गीत आमच्या श्रोत्यांना जरूर आवडले असेल. श्रोते हो, अशाच कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. आय रेडिओ.
देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है। लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला। लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान। फोन नंबर है 14567। अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा। तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन। कैसे? 14567 याद रखिएगा। राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव, प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा, रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा। ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा। आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका, एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567। नवीन गोष्टी, नवी कहाणी, आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव अनुभव। जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ, आय रेडिओ अनुभव।